खाली होते का सगळ्यांना? हरी थोडा वाढवा, कारण सगळं सुरू झालं की मला माझा रिटर्न येतच नाही अजिबातच, कळतच नाही. हा हा हरी इथं समोर मांडला तर बरं होईल. हॅलो हॅलो, हा ठीक आहे. आता कसं देव वसे चित्ती बाळू महाराज खुंदे आणि बारके बाळू महाराज खुंदे
Ah
देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक प्रदेशं, त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, जय जय श्री राधारमण. एकदा थोडा नीट करा आणि मला थोडासा वाढवा. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, सना विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेठाता माझे नाम, सकळ पातका करी भस्म, हे चित्त शुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. नाथ महाराज सांगतात की चित्त शुद्धीसाठी कीर्तनासारखा दुसरा सोपा उपाय नाही. विठाला विठाला. यापुढे जाऊन तुकोबराय सांगतात की मी संतांचं आणि देवाचं चरित्र, त्याच्या रूपाचं, त्याच्या कार्याचं, त्याच्या गुणाचं वर्णन करून माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईल. पवित्र होईन चरित्र उच्चारी, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, पवित्र होईन चरित्र उच्चारी, पवित्र होईन चरित्र उच्चारी, रूपाच्या आधारे गोजरिया. देवाचं आणि संतांच्या चरित्राचं, त्यांच्या गीताचं वर्णन करून मी काय करील, माझं जीवन अंतर्बाह्य पवित्र करून घेईल. असं कोण म्हणताय? श्री तुकोबाराय म्हणतायत. मग तुकोबारायांना जर अशी इच्छा आहे की मी देवाच्या रूपाचं वर्णन करून माझं जीवन पवित्र करील, तर तुम्हाला सामान्यांना तर ते करावंच लागेल, बरोबर की नाही?
आपण सगळी उत्सव प्रिय मंडळी आहेत, बरोबर. आणि आज संतांच्याच उत्सवाचा एक दिवस आहे, बरोबर. नाथ महाराज भागवतात सांगतात की एखादा मनुष्य, चांगला ऐका बरं, एखादा मनुष्य जर एकटा सर्व उत्सव करण्यामध्ये समर्थ असेल, माझं बोलणं कळतंय ना, एकटा मनुष्य सर्व उत्सव करण्यामध्ये जर समर्थ असेल ना, तर तो उत्सव त्यानं नक्की करावा. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावे सकळ उत्सव. आणि जर तो एकटा मनुष्य कमी पडत असेल तर असा मिळून सर्वांनी महामहोत्सव केला पाहिजे. असल्या सामर्थ्य वैभव स्वये करावे सकळ उत्सव, ना तरी मिळून या सर्व महामहोत्सव करावे. विठाल विठाल. सर्वांची संतांच्या सेवेमध्ये या उत्सवामध्ये प्रवृत्ती आहे. आणि या उत्सवाचं इथं येण्याचं औचित्य, इथं येण्याचं कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, बरोबर. परंतु वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने पुण्यभूमी पावनक्षेत्र हे आपलं पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव असं हे गाव, आणि या गावातील मला वाटतं हा 6वं वर्ष आहे. आणि या 6व्या वर्षी अगदी 5 वर्ष अखंड अविरतपणे ही परमपूजनीय परम आदरणीय प्रातस्मरणीय नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण इथं सर्वजण त्यांचे भाविक भक्त त्यांच्या कार्याला, त्यांनी आपल्या गावाला दिलेल्या दिव्य आणि भव्य अशा मांदियाळीचा आपण एक स्मरण करण्याचा इथं प्रयत्न करतोय. त्यांना वंदन करण्याचा एक छोटासा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आता नारायण महाराजांचा परिचय मी देणं म्हणजे कसं आहे, तुम्ही सगळे त्यांची लेकरं आहात आणि आज मी त्यांच्या लेकरांमध्ये ऍड झाले. विठाला विठाला. कारण आज तुमच्या सगळ्यांच्या योगानं मलाही त्यांच्याबद्दल बोलण्याचं काहीतरी एक पुण्य आणि काहीतरी एक कुठंतरी माझ्या पुण्याची वाढ झाली आणि मला इथं येण्याचं सद्भाग्य सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं, विशेष करून सर्व तरुण वर्गाकडून मिळालं. असं म्हणतात की आता तुमच्या गावातलं सर्वच नियोजन मला वाटतं बऱ्या प्रमाणात तरुण वर्ग करतोय, पण काही ठिकाणी गेल्यानंतर बऱ्याच तरुणांना धरून आणावं लागतं, बरं. पण ह्या तरुणांना जर धरून आणायची वेळ येत असेल ना, चांगला आहे का, तरुणांना मी दुसरीकडचं सांगते बरं, तुमची तरुण फार हे उत्साही दिसतायत, पण या तरुणांना जर धरून आणायची वेळ येत असेल तर हे तरुण नाही जाणार, मरून जातील. विठाला विठाला. हो. आणि असा सुंदर दिव्य आणि भव्य स्वरूपाचा हा 2 दिवसाचा आपला सुंदर हा नामयज्ञ सोहळा आहे. त्याचबरोबर नारायण महाराज म्हणजे आपल्या वामन भाऊचे अनुग्रहित असणारे शिष्य आणि त्यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या याच गावात नव्हे तर या सर्व पंचकृषीतील सगळ्या बऱ्याच गावांमध्ये नारायण महाराजांनी हा सप्ताह सुरू करण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं या गावाला विशेष महाराजांनी बोलावून घेऊन सप्ताह सुरू करा असा, कारण महाराजांची वाचा सिद्धी असल्यामुळं त्यांचा शब्द काही तुम्हाला खाली पाडता आला नाही आणि त्यांच्या आज्ञेनं आपण हा कार्यक्रम करतोय, बरोबर. आणि निश्चितच महाराजांची कुठेतरी आपल्यावर कृपा आहे म्हणूनच हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडत आहे. विठाला विठाला. याचा अर्थ, या सगळ्या बोलण्याचा अर्थ एवढाच की आपली संतांच्या सेवेमध्ये प्रवृत्ती आहे, बरोबर. कारण नारायण महाराज हे फार मोठे संत होऊन गेले आणि आपल्या सगळ्यांची संतांच्या सेवेमध्ये प्रवृत्ती असल्यामुळं बघा, आपली संतांच्या सेवेत जर प्रवृत्ती असेल तर देवाची वेगळी सेवा करण्याची गरज पडत नाही, बरं का. तुकोबरायाला उदाहरण देतात. तुकोबराय सांगतात की एखादी गरोदर महिला आहे, माता मौल्या चांगला आहे का, एखादी गरोदर महिला आहे आणि तिच्या गर्भातील जे अर्भक आहे, छोटस बालक आहे, त्या बालकाला जर संतुष्ट करायचं असेल तर काय करायचं बरं. फार काही वेगळं करायची गरज नाही. ती माता संतुष्ट झाली की ते बालक आपोआप संतुष्ट होत असतं, बरोबर. मायवनी धाल्या धाय गर्भ अवंतने न पाहि, त्या मातेला संतुष्ट केलं की ते बालक आपोआप संतुष्ट होत असतं. तसं
संतांची सेवा केली की ती देवाला संतुष्ट करते. विठ्ठल विठ्ठल. बाबाने संताची देवा उत्तम. सकारात्मक लावून तुकोबराय सांगतात की देवाला जर संतुष्ट करावं वाटत असेल तर तुम्ही काहीच करू नका, फक्त संतांच्या सेवेमध्ये आपली प्रवृत्ती ठेवा. तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. देवाला संतोष सहज प्राप्त होतो, फक्त आपण संतांची सेवा केली पाहिजे. मग संतांच्या सेवेमध्ये बघा कसं असतं, आपल्या घरात जर आपण देवपूजा करतोय, एखाद्या व्यक्तीची देवावर नितांत श्रद्धा आहे, देवाची पूजा करत आहे आणि संत जर घरासमोर आले, घराकडे आले, त्या संतांच्या सेवेमध्ये आपली देवपूजा चालू आहे आणि जर देवपूजा चालू असताना समोरून संत चालून आले तर आपण काय करावं? देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला बाजूला गुंडाळून ठेवून द्यावं आणि संतांची सेवा करावी, संतांची पूजा करावी, असं कोण सांगतात? तुकोबराय सांगतात आपल्याला. आणि माझा विषय चाललाय की संतांची सेवामध्ये आपण प्रवृत्त झालो की देव संतुष्ट होत असतो, बरोबर. आणि मग आपलाही तो प्रयत्न चालू असताना तुकोबरायांना सुद्धा वाटलं की देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं आहे, देवाची जर आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल, देवानं आपल्याला कृपा दृष्टीनं न्याहाळावं वाटत असेल, तर आपण काय करावं? आपण मग तुकोबरायांना जे काही करावं वाटलं, तुकोबराय तेच आपल्याला या अभंगात सांगतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. की ज्याच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे ना, अशाची काय कर, अशाची संगती तू भगवंता मला दे. विठ्ठला विठ्ठला. आणि जर देवपूजा करत असताना आपण संतांना बाजूला सारून देवच पूजत राहिलो तर भगवंत म्हणतात तो माझी पूजा करत नाही, तो मला लाथा मारतो. त्या साधूची सेवा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानीतल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला. देवाला जर पूजा करत असेल आणि संत नाही पूजले तर देव म्हणतात की हा मला लाथा मारतोय, पूजा फुलं वाहत नाही, येती मंत्र पुष्पेत देवाशिरी. बरोबर की नाही? हा, देवाला लाथा मारतोय असं देवाला वाटतं जर आपण संतांचं पूजन केलं नाही. मग आपल्या सगळ्यांचा मानस आणि एकच प्रयत्न आहे की संतांची सेवेमध्ये आपण प्रवृत्त असावं. विठ्ठला. आणि हा उत्सव ही संतांचाच आहे. आपल्या या पाथर्डीचं नवे नवे महाराष्ट्राचं भूषण वैभव असलेले नारायण महाराज या संतांचा उत्सव असल्यामुळं संत संगती मागणारा अभंग. विठ्ठला बघा, ज्या उज्ज्वल भव्य दिव्य संत परंपरेमध्ये आपण जन्माला आलोय, ज्या दिव्य संत परंपरेचे आपण पायीक झालोय, ती संत परंपरा खऱ्या अर्थानं कृतार्थानं धन्य याच करीत आहे की या संतांना जे जे काही पाहिलं, ज्याचं ज्याचं आचरण केलं, ती गोष्ट अखिल विश्वामध्ये श्रेष्ठ मानल्या गेली. संत काय म्हणतात? सर्व्यापी सुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुया.
याचा अर्थ असा की या जगामध्ये कुणीच दुःखी नसावं, सर्व जीव सुखी असावेत अशी भव्य आणि दिव्य स्वरूपाची मागणी प्रथमतः जर कुठे झाली असेल ना, तर ती माझ्या भारत देशामध्ये झालेली. यापुढे जाऊन संत सांगतात, अयम निजो परोवेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे माझ्या माऊलीच्या भाषेत हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझं घर म्हणणारी वृत्ती ज्या पुण्य आणि पवित्र अशी संत मंडळी लाभलेल्या भारतामध्ये, आपला नवे नवे महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय, मला नाही वाटत याच्यापेक्षा दुसरं नक्कीच भाग्य कुठलं असावं. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणले होते की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ संत परंपरा ही भारताला लाभलेली आहे आणि भारतापेक्षाही सर्वश्रेष्ठ संत परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे. म्हणून भारत एक राष्ट्र आहे, परंतु हे महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलोय, याच्यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं असावं. विठाला विठाला. या अभंगामधून सुद्धा तुकोबारांनी हाच विषय हाताळलेला आहे बरं का, की संतांच्या सेवेमध्ये ज्याच्या चित्तामध्ये तुझं अखंड स्मरण आहे ना, असाचा मला संग तू घडू दे. यातील फक्त संगती शब्द जर आपण बघितला, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, विसंगती होऊ देऊ नका बरं का. तर बऱ्याच वेळा त्याची घडावी संगती म्हणजे ते शब्द विसंगती होऊ द्यायची नाही, तर त्याची घडावी संगती. हा संगती शब्द समोर आल्यानंतर मला एक वचन आठवतं बरं का. संगती आपल्या सगळ्यांचे प्रयत्न कशासाठी चालू आहेत माता मौल्या. जरा माता मौल्यांची संख्या जास्त आहे, त्यांच्या पक्षातला आहे म्हणून की काय काय माहिती. चांगले आपल्या सगळ्यांचा प्रयत्न संसारामध्ये कशासाठी चाललाय मला सांगा. सुखासाठी, बरोबर की नाही. सगळ्यांना आपल्याला काय वाटतं, मिळावं, सुख मिळावं वाटतं, बरोबर का. वाटतं कोणाला दुःख मिळावं, स्वप्नातही वाटत नाही आपल्याला दुःख मिळावं. सगळ्यांचा खटाटोप, सगळ्यांचे प्रयत्न, सर्वदाम सुखमिच्छताम, बरोबर. सगळ्यांना सतत सतत सदा सर्व काळ सुख मिळावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. तर पंचदशीकार सांगतात की सगळ्यांना सदैव सुख मिळावं असं वाटत असेल तर त्यानं काय करावं, तेन संग परित्यज्य सर्वदाम सुखमिच्छताम. त्यानं सदा सर्व काळ सुखाची इच्छा असलेल्यानं संघाचा त्याग करावा. संघाचा त्याग करावा सांगितलंय. मग तुम्हाला प्रश्न पडेल, जर पंचदशीकार सांगतात की संघाचा त्याग करा, त्याचं उत्तरही देतात का, संगे ही बाध्यते लोके निसंग सुख मिश्नुते. कारण संघ हा माणसाला बाधक आहे, संघ माणसाला बाधा प्राप्त करून देतो. मग ज्या अर्थी संघ बाधक आहे, संघ म्हणजे फार काही नाही बरं का. एकमेकाची संगत, एकमेकाची आपण म्हणतो ना मैत्री, एकमेकाचा आपल्याला समागम घडला की त्याला संघ म्हणायचं. मग संघ जर आपल्याला क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. मग संघ हा आपल्याला बाधक आहे, तर तुकोबारा इथं संगतीची इच्छा का बरं करतात हा पहिला प्रश्न. आणि तुकोबाराच आपल्याला किंवा आधी करून सर्व संत मंडळी उत्तरही देतात. संप्रदायाची फार मोठी कृपा आहे बरं का आपल्यावर, प्रश्नही निर्माण करतात, बरोबर.
आपल्याला तेही कष्ट पडू देत नाहीत की ह्यांना निदान, कारण माणसाला प्रश्न चांगला विचारता आला की त्याचं बुद्धी कौशल्य दिसत असतं. विठाला विठाला. समजा शाळेमध्ये सर वर्गात क्लास घेत आहेत आणि क्लास घेत असताना गणिताचा क्लास चालू असताना जर विद्यार्थ्यांनी मध्येच विज्ञानाचा प्रश्न विचारला तर चालेल का? नाही ना. म्हणून व्यवहारामध्ये जसं प्रश्न किंवा आपण म्हणतो ना वेळेवर, त्याला एक शब्द आहे बघा, आपल्याला त्या वेळेवर ती गोष्ट आठवली पाहिजे किंवा जो विषय चालू आहे त्याला अनुसरूनच आपल्याला काही गोष्टी आठवल्या पाहिजे. तसं गणिताच्या तासामध्ये विज्ञानाचा प्रश्न विचारून उपयोग नसतो. त्याप्रमाणे आपल्या संप्रदायाने आपल्याला प्रश्न विचारायचं पण कष्ट घेऊ दिलेलं नाहीये. प्रश्न सुद्धा स्वतःच निर्माण केले आणि उत्तरही संप्रदायच देतो. ही संप्रदायाची खूप मोठी कृपा आहे. विठाला प्रश्न निर्माण केला की संघ हा बाधक आहे तर उत्तरही देतात. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे अधवा संत सेवे, त्यजावे अधमा संत सेवे. की जीवनामध्ये संगती आहे जी पतनालाही कारण आहे आणि उद्धार सुद्धा हा संगतीनेच होतो. बघा, माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं आणि माणूस बिघडतो तो सुद्धा संगतीनं. माणसाचं पतन होतं ते देखील संगतीनं. बोलत चला, जेवून आल्या ना सगळे? हा. माणसाचं पतन होतं संगतीने, माणसाचा उद्धार होतो संगतीने. माणसाचा उत्थान देखील संगतीनं होतं आणि माणूस लयाला देखील संगतीनंच जातो. मग संगती जर एवढी आपल्या जीवनामध्ये महत्वाची असेल तर अर्थातच संतांना हे कळालेलं असल्याशिवाय का. आणि म्हणूनच तुकोबाराय प्रवृत्त होतात की भगवंत अतिशय विनवणी केल्यानंतर, भगवंताने तुकोबारायांना अतिशय विनंती केल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून एक विलक्षण आणि विशेष निर्देशानं तुकोबाराय आपल्या मनातील आवडी व्यक्त करतात. अभंगाचं पहिलं. की ज्याच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे अशाची काय कर, तुम्हाला
संगती दे. कारण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मनुष्याला 4 प्रकारचा संघ घडू शकतो. चांगलं ऐका, या मृत्यू लोकामध्ये आपला सगळ्यांचा जन्म झालेला आहे आणि आपलं सांगतायत बरं का संत, की आपल्या सगळ्यांना 4 लोकांचा संघ घडू शकतो. पहिला आहे जीव जडाची संगत, दुसरा आहे जीव जीवाची संगत, तिसरा आहे जीव देवाची संगत आणि तिसरा आहे जीव संतांची संगत. विठाला आता एकेकाचं आपण थोडं एक उदाहरण बघूयात. माझ्याकडे बघा, चांगलं ऐका. जीव जडाची संगत, आम्ही सगळे जीवदशेला प्राप्त झालेलो आहोत, बरोबर की नाही? मग आपल्याला कुणाकुणाचा संघ घडू शकतो? पहिला आहे जीव आणि जडाची संगती. सगळ्यात आधी जड म्हणजे काय हे कळालं पाहिजे, बरोबर? जीव जडाची संगत, जीव जडाची संगत. मला जड म्हणजे काय आधी सांगा. जड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जड म्हणजे अचेतन, ज्यामध्ये चेतना नाही, असं ते जड. आता हा माईक आहे, बरोबर की नाही? हा माईक इथून उचलून इथं ठेवला तरच तिथे जातो. तो स्वतः जातो का? कारण त्याच्यामध्ये चेतना नाही. आणि मग संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा संसार आहे ना, या संसाराला सुद्धा जडत्व नावाचा दोष आहे. आणि मग संसाराला जर जडत्व नावाचा दोष असेल आणि त्या दोषयुक्त अशा संसाराची संगती जीवानं केली आणि सुख प्राप्त झालं, हे कधीच घडत नाही. म्हणून जीव जडाची संगत सुद्धा जीवाच्या फायद्याची नाही. कारण मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायदेशिवाय प्रवृत्त होत नाही, बरोबर? मग आम्ही तर सगळे जाणकार आहेत, आपण कसे बिना फायद्याचे प्रवृत्त होऊ, बरोबर की नाही? काहीतरी फायदा पाहिजे. आणि संतांनी हे ओळखलं बरं की लोकांना फायदेशिवाय प्रवृत्त होतच नाहीयेत, मग यांना फायदा पण सांगितला पाहिजे. मग जडामध्ये तर आपला फायदा नाही, कळालं? मग दुसरी संगती जीव जीवाची संगती. आता जीव जीवाची संगत म्हणजे फार वेगळं काही नाही बरं का. आम्ही सर्व लोक इथं आलेलो आहोत ना, ही आपण जीव जीवाची संगती केलेली आहे, बरोबर की नाही? किंवा स्त्रीनं स्त्रीचा संघ, मैत्रिणी, बायका, किटी पार्टी असते ना आता आजकाल, बरोबर की नाही? किंवा मित्रांनी केलेली त्यांची पार्टी रात्रीच्या 12 नंतर, बरोबर? ही त्यांची विशेष वेळ असते, मग सांभाळली पाहिजे त्यांनी. विठाला मग जीव जीवाची संगत म्हणजे थोडक्यात काय तर 2 दुःखी जीव